सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। महाड विधानसभा मतदारसंघातील स्नेहलताई माणिक जगताप यांच्याकरिता आज महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यातील जे काही शिवसैनिक आहेत, जे पिंपरी चिंचवड येथे स्थायिक आहेत, भोसरी येथे स्थायिक आहेत, या सर्व शिवसैनिकांनी आज एकत्रित येत, आज महिलांनी एकत्रित येत आज संवाद मेळावा घेतलेला आहे। या मेळाव्यातून ताईंची ताकद वाढवण्याकरता हा मेळावा घेण्यात आलेला आहे। हा मेळावा नक्की कसा पार पडला, कशा पद्धतीचा संवाद आज करण्यात आलेला आहे, याविषयीची अधिक माहिती घेऊया। स्वानंदजी कामत सर हे सर देखील आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांनी हा जो काही सर्वांनी मिळून या सर्वांना एकत्रित आणत आज स्नेहलताईंना जो काही सपोर्ट करताय, काय सांगाल? आजचा हा मेळावा कशा पद्धतीने पार पडलाय आणि साधारण किती लोकांची उपस्थिती इथे होती? साधारण जेव्हा आम्ही पुण्यात काम चालू केलं तेव्हा आम्ही भेटलो पहिले 4 जणांना। त्या 4 जणांना भेटून आणि इकडे पुणेकरी ते ओळखीचे होतेच, बट कोकणवासी आहे, महाड, पोलादपूर, माणगाव याचे मतदार खास करून भेटणं गरजेचं होतं आणि उगीची गर्दी आम्हाला जमायची नव्हती। आणि शिवसेनेची गर्दी तर आरामात जमते, पण आपले मतदार फक्त असणं गरजेचं होतं। त्या मनाने जेव्हा आम्ही काम चालू केलं, सहसंपर्क प्रमुख शिवसेनेचे आपले आदित्यजी शिरोडकर होते बरोबर, त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलून हे मेळाव्याचे नियोजन केलं। तेव्हा आमची ताकद आम्हाला खरं आज कळली की इकडे 400-500 लोक कशी जमली। आणि हे जे झालं हे फक्त 3 आठवड्यात झालं। म्हणजे आम्ही फक्त 3 आठवडे काम करून जर का एवढी लोक प्रेमापोटी जमवू शकतो, तर मला वाटतं 15 वर्ष जर काम केलं असतं तर आज आम्हाला काहीच करायला नसतं लागलं आणि पुण्यातले सर्व हॉल कमी पडले असते। तर जसं मी एक म्हणेन, जसं आबा असते आज, तर त्यांना पण हेच वाटलं असतं की खरोखर ते तिच्या पाठीशी असते। तसं मी आणि आम्ही सर्व टीम सर्व स्नेहलच्या पाठीशी आहोत, खंबीरपणे आहोत आणि जिथपर्यंत निवडून येत नाही तिथपर्यंत कोणी शांत बसणार नाही। तुम्ही तुमचे जे महाडवासी जे आहेत किंवा पोलादपूरवासी जे सर्व इथे जमलेत, त्यांना नक्की एक काय संदेश द्याल किंवा त्यांच्याकडून नक्की तुमची काय एक अपेक्षा असेल? त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे, त्यांच्या मनातली जी खतखत आहे ती तोंडावर आता येते हळूहळू। बरेचसे लोक आहेत जे अजून पण दहशतीखाली दाबून पुढे यायला घाबरत आहेत, पण तरी पण मला अजूनही फोन येत असतात की आम्हाला स्नेहल दीदीलाच सपोर्ट करायचा आहे। तर जो बदल घडवला पाहिजे, अशी संयम, सुसंस्कृत खरंच आमदार आपल्याला पाहिजे, सुशिक्षित आमदार पाहिजे, जेणेकरून तुमचं बदल घडवू शकतात आणि विकास खऱ्या प्रमाणात आणू शकते। ही स्नेहल करू शकते। आज त्यांच्या मनातनं ते निघतंय, ह्याचं मला ऐकून खूप बरं वाटतं। मी खरोखर पुणे व काळेवाडी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानेन की त्यांच्या सहकार्याशिवाय हे आज असा भव्य मेळावा झाला नसता। आणि यापुढे देखील आता तर खरं आपलं काम सुरू झालंय, मेळावा झाला म्हणजे हा खरं काम सुरुवात झाली आमची। तर यापुढे देखील अतिशय मेहनत करून जिंकून येईपर्यंत हा असंच मेहनत कायम ठेवा, एवढंच माझं। हा आनंद होत असताना कुठेतरी मनामध्ये एक जबाबदारीची जाणीव सुद्धा या निमित्ताने होत आहे। खरं तर आपला महाड, पोलादपूर आणि माणगाव हे जे तालुके आहेत, ह्याला एक ऐतिहासिक वारसा असणारे हे तालुके आहेत, जे आपल्या या मतदारसंघाचा भाग आहेत। आणि आज या मतदारसंघाची महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। खरं तर आदित्यजी निश्चितपणानं मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच चित्र, पक्षांतराचं चित्र आपल्या सगळ्यांसमोर असताना, ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार उत्तमरित्या देशामध्ये काम पाहत असताना, राज्यामध्ये काम पाहत असताना कुठेतरी त्या गोष्टीला गालबोट लागलं आणि ज्या पद्धतीनं आपल्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री या पदावरून पाय उतार होता आलं, व्हावं लागलं, हे शल्य कुठेतरी माझ्यासारख्या कार्यकर्तीला आज मनामध्ये आहे। ते उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या मनामध्ये आज ते शल्य आहे। आज त्या गोष्टीची, आज त्या परिस्थितीची जाणीव ठेवत ज्या वेळेला ही परिस्थिती उद्भवली, त्यावेळेला आपण शिवसेना या पक्षाबरोबर जाण्याचं ठरवलं आणि ते ठरवत असताना आपण आपला पक्षप्रवेश सोहळा हा महाडमध्येच करायचा, किंबहुना ज्या धर्तीला एक वेगळंच महत्व आहे आणि ऐतिहासिक महत्व ज्या तालुक्याला लाभलेलं आहे, त्या तालुक्याला
कुठेतरी एक गद्दारीचा दाग लागलेला असताना तो मिटवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण काम करण्याची भूमिका दाखवत असताना पक्षप्रमुखांना आम्ही ही विनंती केली की आपण पक्षप्रवेश महाडमध्येच करायचा. आणि तो करत असताना अनिश दादा सबंध महाराष्ट्रामधून आदरणीय उद्धव साहेबांनी त्याच व्यासपीठावरून माझी उमेदवारी जाहीर केली. मला असं वाटतं संपूर्ण ही पहिली उमेदवारी आपण आपल्या पक्षाच्या वतीनं जाहीर केलेली आहे. पण हे सगळं करत असताना आज महिलांची संख्या इतकी सुंदर आहे. आज उपस्थिती आपल्या सगळ्यांची पाहता हा खऱ्या अर्थानं प्रत्येक महिलेचा सन्मान आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंनी केलेला आहे की माझ्यासारख्या कार्यकर्तीला त्या ठिकाणी त्यांनी एक जबाबदारी देण्याचं ठरवलं. पण ही जबाबदारी देत असताना कुठेतरी एक विश्वास त्यांनी जो माझ्यावरती दाखवलेला आहे त्या विश्वासाला तडा न जाऊन देण्याचं काम आज मला या महाड पोलादपूर माणगाव सारख्या तालुक्यामध्ये करायचं आहे. माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब म्हणजे आपल्या सगळ्यांचेच लाडके आबा हे अचानक आपल्या सगळ्यांमधनं दिखून गेले. हा धक्का माझ्यासाठी माझ्या कुटुंबियांसाठी मोठा होताच, पण त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी आणि त्याचबरोबर महाड पोलादपूर माणगावच्या जनतेसाठी सुद्धा तितकाच मोठा होता. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या बळावरती प्रत्येक जनतेने दिलेल्या त्या आधारामुळेच त्यांनी माझ्या पाठीशी ठाम उभं राहण्याचं ठरवलं आणि मला या परिस्थितीचे सामना करण्याचं बळ दिलं. हे सगळं करत असताना जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातरच आबासाहेबांनी अंगीकारलेलं जे समाजसेवेचं व्रत आहे ते पुढे घेऊन जाण्याचं काम आज मी माझ्या माध्यमातून करत आहे. हे सगळं करत असताना स्वर्गीय आबासाहेबांनी त्यांना मिळालेल्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये सत्ता पद असो किंवा नसो या सगळ्या गोष्टींचा कधी विचार केला नाही. पण माझ्या तालुक्यातील मतदारसंघाला साजेस आणि त्यांना अपेक्षित असणारा विकास हा करण्यासाठी ते कायमच त्या तडफेने काम करत राहिले. आणि आज कुठेतरी त्यांच्या विचारांची वारस म्हणून आज त्यांचं हे समाजसेवेचं व्रत किंवा आज हे राजकीय जी वाटचाल आहे ते करण्याचं काम आणि त्याचबरोबर तो संकल्प हाती घेऊन मी आज समाजकारणाच्या ह्या पायरीवरती येऊन थांबलेली आहे. खर तर माझी राजकीय कारकीर्द ही महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदापासून सुरू झाली. अत्यंत कमी वयामध्ये जसं मी म्हटलं की राजकीय वारसा जरी असला तरी सुद्धा अनुभव त्यावेळेला काहीही नसताना प्रत्येक कार्यकर्त्यांच्या जोरावरती आणि प्रत्येक जनतेने दिलेल्या विश्वासावरती अत्यंत कमी वयाची नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळाली. आणि ते करत असताना प्रत्येक जनतेने दाखवलेला विश्वास हा मनामध्ये बाळगून, कारण ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्यावेळेला आपल्यावर दाखवलेला विश्वास, प्रामुख्याने आपल्याला दिलेली जबाबदारी खूप काही सांगून जात असते. पण मिळाल्या संधीचं सोनं कसं करावं हे कायमच आबासाहेबांनी आम्हाला दाखवलेलं आहे. आणि त्याच विचारधारेवर काम करत असताना आताच धनंजय देशमुखांनी या ठिकाणी उल्लेख केला की ज्या नगरपालिका क्षेत्रामध्ये मी काम केलं, ज्या नगरपालिकेचं मी प्रतिनिधित्व केलं ते अत्यंत आपण म्हणतो ना की क वर्ग नगरपालिका म्हणून आज त्या नगरपालिकेचं नाव आहे. आणि त्याही बाबतीमध्ये 15 कोटीची इमारत आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी चौकामध्ये अत्यंत सन्मानाने आणि डौलाने ती त्या ठिकाणी उभी आहे. कोणताही शासकीय निधी आपण त्या ठिकाणी न घेता तो आज ते आपण त्या ठिकाणी बांधलेला आहे. नागरिकांचा अपघाती विमा सुरू करणारी ही माझी नगर परिषद ही पहिलीच महाराष्ट्रातली नगर परिषद ठरली. तोही बहुमान आपण पटकावला. पण आज प्रशासकीय राजवट जरी असली तरी सुद्धा ती योजना आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवतो आहोत. कोणाचाही शहराच्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये जर का अपघाती निधन झालं तर त्याला नगर परिषदेच्या माध्यमातून आपण 1 लाख रुपयाची तात्काळ मदत अनिश दादा करण्याचं आपण ठरवलं आणि आज सुद्धा ती योजना आपण त्याच पद्धतीने राबवत आहोत. महाड नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सुंदर महाड स्वच्छ महाड ही संकल्पना मनामध्ये घेऊन
आपण त्याही बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू शकलो. आणि म्हणून मी परत एकदा उल्लेख करते की क वर्ग नगरपालिका म्हणतात उत्पन्न फार कमी आहे, पण त्या उत्पन्नातून सुद्धा आपण बायोगॅस प्लांट त्या ठिकाणी सुरू करू शकलो, बायोमायनिंग प्रकल्प सुद्धा करू शकतो. म्हणून एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर 3दा आपल्याला राज्यस्तरीय नव्हे तर देश पातळीवरचे पारितोषिक स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपण पटकावू शकलो. याच्यामध्ये सुद्धा आपलं महाड नगर परिषदेचं नाव आपण उंचवण्याचं काम केलं. आज अनेक गोष्टी आपण केल्या. आत्ताचे तथाकथित लोकप्रतिनिधी या ठिकाणी म्हणतात की आम्ही महाड तालुक्यासाठी म्हणा किंवा मतदारसंघामध्ये काही कोट्यवधींचा निधी आणला, पण आज या व्यासपीठावरून मी त्यांना हे जाहीर आव्हान देऊ इच्छिते की ज्या नगर परिषदेचं मी प्रतिनिधित्व केलं त्या नगरपालिकेमध्ये मी नौकी असताना सुद्धा 300-400 कोटींची कामं त्या ठिकाणी करून दाखवू शकले. तर आपण ह्या 15 वर्षामध्ये काय केलेलं आहे हे खऱ्या अर्थानं एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतो आहे. सन 2009 साली दुर्दैवानं आपल्या आबांना त्या ठिकाणी राजकीय पराभवाला सामोरं जावं लागलं. विरोधकांच्या हाती सत्ता गेली आणि ती सत्ता गेल्यानंतर 15 वर्ष विकासात्मक दृष्ट्या आपण पिछाडीवर गेलो. आज 15 वर्षाचा कार्यकाल हा खूप मोठा आहे. वास्तविकरित्या आपण जर का पाहिलं तर मिळालेल्या संधीमध्ये आपण खूप काही करू शकतो. लोकाभिमुख समाज उपयोगी कामं कशाला म्हणतात ते मला असं वाटतं त्यांना आठवण करून द्यावी लागेल. कारण ज्या ज्या तालुक्यांमध्ये, ज्या गावांमध्ये मी जाते, आज सुद्धा स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांनी केलेल्या कामांचाच त्या ठिकाणी उल्लेख होतो. हे आपण त्या ठिकाणी मान्य करायला पाहिजे. हे आवर्जून आज या व्यासपीठावरनं मला सांगायला आवडेल. आतापर्यंत कायम वेगवेगळ्या फक्त विकास कामांच्या घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या. कुठल्याही बाबतीमध्ये त्या कामांची पूर्तता होताना आपल्याला दिसत नाही. हे खरं तर आपल्या महाड, पोलादपूर आणि माणगावकरांचं दुर्दैव आहे. कारण ज्या क्षेत्रामधून ताई आपण येतो त्या क्षेत्रामध्ये निश्चितपणानं पाहिजे तसा रोजगार सुद्धा आज आपल्याला उपलब्ध होताना दिसत नाही. माझ्या महाड विधानसभा क्षेत्रामध्ये 2 MIDCs येतात, पण त्याही MIDC मध्ये नवीन कारखाने तर सोडूनच द्या, पण जे आहेत ते सुद्धा स्थलांतरित होताना दिसत आहे. पण हे कशामुळे? तर त्या ठिकाणी असणारी दडपशाही आणि गुंडगिरी. ज्या वेळेला आबा आमदार होते त्यावेळेला अनेक प्रकल्प त्यांनी सुरू केले. आज ते त्या वेळेला सुरू करत असताना ते प्रकल्प जसे आहेत तसेच राहील. अनेक धरण प्रकल्प असतील, अनेक वेगवेगळे विविध विकास कामे असतील, कुठेही ती पूर्ण होताना दिसलेले नाही. मग 15 वर्षामध्ये आपण काय केलं? ज्या वेळेला हा प्रश्न सर्वसामान्य जनता आपल्याला विचारते त्यावेळेला हे पैठणीचं नाटक काढतं आणि दुसऱ्याच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. हेच आहे महाड ही एक ऐतिहासिक भूमी आहे. ज्या वेळेला पक्षांतर झालं त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झालेला होता की आता महाडचं काय? महाडचं काय म्हणत असताना कुठून तरी त्यांना असं वाटलं आणि त्यांनी एक ठिकाणी वक्तव्य केलं की ही काल आलेली मुलगी या ठिकाणी काय करू शकते. 3 वेळेला मी हिच्या वडिलांचा पराभव केलेला आहे. आता मी चौकार मारण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे हिचा पराभव माझ्यासाठी काहीच नाही. हे वक्तव्य करत असताना मला आज त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या ताकदीच्या बळावरती आपण 15 वर्ष निवडून आलात, 3 वेळेला आमदार झालात, ती शिवसेना या पक्षाची ताकद आपल्या पाठीशी होती म्हणून आपण आजपर्यंत निवडून आलो. ही जी सत्तेची मस्ती आली आहे ना, हा शिवसैनिक दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हेही जाहीर आज या व्यासपीठावर मी आपल्याला सांगू इच्छितो. आज हाच शिवसैनिक हा स्नेहल जगतापच्या पाठीशी आहे हे कदाचित ते विसरले असतील. त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये आपल्याला हे त्यांना दाखवून देण्याची गरज असणार आहे. आज 15 वर्ष आपण आपल्या मतदारसंघामध्ये खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण त्या आता नाहीत. जर का आपल्याला खऱ्या अर्थानं रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल, आरोग्य व्यवस्था आपल्याला सुधारायची असेल, तर आपल्याला उद्याच्या भविष्याकडे वाटचाल करत असताना बदल घडवणं अपेक्षित आहे. आज माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून
1500 रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये सरकार ज्या वेळेला घोषणा करून अकाउंटमध्ये पैसे 1500 रुपये पाठवतात, ते 1500 रुपये घेऊ नका असं मी कधी म्हटलं नाही, कारण त्या 1500 रुपयांवरती आपला अधिकार आहे. जो टॅक्स आपण देतो त्या टॅक्सचे पैसे आपल्या खात्यामध्ये असते देत आहे, पण एका हाताने द्यायचं आणि एका हाताने घ्यायचं ही भूमिका आज सरकारची आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज अशा पद्धतीनं आपण काम करत असताना महिलांबद्दल कुठल्याही प्रकारची एक चांगली भावना त्यांच्या मनामध्ये नाही, किंवा प्रत्येक महिलेला ती काय करू शकते ज्यावेळेला असा प्रश्न विचारण्यात येतो त्यावेळेला मला असं वाटतं की जेव्हा एक महिला घरातनं बाहेर पडते त्यावेळेला समाजामध्ये बदल ही ती निश्चितपणानं घडवते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी जे उपस्थित आहात त्यांनी येत्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी त्यांना दाखवून द्यायचं आहे. येणारी विधानसभा हे चित्र बदलण्याची नामी संधी आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे. आज राज्यभरात आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक सहानुभूती आहे. महाराष्ट्र राज्याची अस्मितेची लढाई या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळेजण लढणार आहोत. आज ह्या निवडणुकीला आपण सामोरे जात असणार. आजवर आपण अनेक निवडणुका बघितल्या, पण ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली एक शेवटची संधी आहे. आज नाही तर कधीच नाही. जर का उद्याचा बदल आपल्याला करायचा असेल तर तो आजच आपण प्रत्येकाने मनामध्ये एक पुनगाट बांधून एक संकल्प या ठिकाणी सोडला पाहिजे, असं आवर्जून आज या व्यासपीठावरून मी आपल्या सगळ्यांना सांगत असताना देशात आपल्या राज्याला पुन्हा एकदा क्रमांक 1 वर नेण्यासाठी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे. सज्ज व्हायचं ना. ज्या तालुक्यातनं आपण येतो ना त्या तालुक्याच्या आजवरच्या इतिहासामध्ये कधीच कुठली महिला आमदार त्या ठिकाणी नव्हती किंवा एका महिलेला प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करण्याची संधी मिळालेली नव्हती. आज खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून प्रत्येक महिलेचा सन्मान करत असताना आपल्या तालुक्यातली पहिली महिला आमदार निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी सज्ज झालं पाहिजे. आणि त्यावेळेला आपण त्यांना दाखवून देऊ की एक महिला काय करू शकते. आज महाड मतदारसंघाने जसं मी म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टी सोसलेल्या आहेत, पण ह्या मतदारसंघाला गरज आहे आता एका बदलाची. आपल्या सगळ्यांच्या साथीने हा बदल आपण सगळे घडवून आणूयात. त्यासाठीच मी आज इथे उपस्थित आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या विश्वासाच्या जोरावरती उद्याचा होणारा बदल हा नक्कीच आपण घडवू. संपूर्ण मतदारसंघाला हेवा वाटेल असं काम माझ्या हातून मला करायचं आहे. स्वर्गीय आबासाहेबांना अभिप्रेत असणारं काम मला या मतदारसंघामध्ये करायचं आहे. अनेक विकास कामं, अनेक गोष्टी अजून सुद्धा ज्या प्रलंबित आहेत ते त्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. इतकंच आज या मेळाव्याच्या माध्यमातून मी बोलते आणि आपल्या सगळ्यांना हा विश्वास देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि जी गाडवे सर आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. काय सांगाल सर, आज आपण या मेळाव्यामध्ये उपस्थित होतात. स्नेहलताईंना आपण कशा पद्धतीने आज सर्वच आपले जे काही शिवसैनिक आहेत त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि स्नेहलताईंना कशा पद्धतीने पाठिंबा देत आहे? सर्वप्रथम आपल्या माध्यमाच्या सीएम न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज सकाळीही आणि संध्याकाळी महाडच्या विधानसभेच्या जे पुण्यामध्ये स्थित आहेत, पिंपरी चिंचवड स्थित आहेत असे मतदारांचा किंवा सर्व कुटुंबाचाच म्हणू शकता, हे कुटुंब आहे शिवसेना यांचा मेळावा होता. यामध्ये आम्ही फक्त ही एक औपचारिकता आहे. इथे आम्ही त्यांचा प्रचारासाठी नाही आलो, त्यांना हे शुभेच्छा देण्यासाठी आलो की होय तुम्ही महाडच्या भविष्यातले आमदार आहात. हे काही आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवलाय ना, विषय संपला, तिथेच संपला. आता ही फक्त औपचारिकता आहे. आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेस पण अगदी 3600च्या मताधिक्याने यांचा विजय झालेला आहे. सत्तेमध्ये तुम्ही आहात, थोडा अमाप पैशाचा महापूर आहे, तरी देखील 3600च्या मताधिक्याने निवडून येणं हा खरं तर तुमच्यासाठी एक लाजिरवाणा पराभव आहे. त्यासाठी आज बघा तुम्ही हा सगळा जनसमुदाय आज पलीकडे पैठण्या वाटले जात आहेत, पैसा वाटला जातो, सगळं काही केलं जातं, पण हा जो आहे हा निष्ठेला जमवडा आहे. हे निष्ठावंत माणसं, निष्ठावंत शिवसैनिक आहेत, हे भगव्याचे पाईक आहेत. आणि या शिवसैनिकांना मी तुम्हाला पुन्हा सांगतो, या शिवसैनिकांना हलक्यात घेऊ नका. हे शिवसैनिक तुम्हाला ज्यांनी तुम्हाला बसवलं ना पदावर, तेच शिवसैनिक तुम्हाला पातळा धरायला देखील कमी करणार. ती आता जी विधानसभा आहे यामध्ये आपण शिवसैनिकांना नक्की काय संदेश द्या? शिवसैनिकांना माझं फक्त एवढंच सांगणं आहे, आता ठीक आहे अजून 2-3 महिने बाकी आहेत आचारसंहिता लागायचं. दी डे ज्या दिवशी असेल, ज्या दिवशी या मतदान हे चालेल, ते 2 ते 3 दिवस अजिबात गाफील राहायचं नाही. आपल्या सर्व
मतदारांना घेऊन ज्यांची ज्यांची यादीमध्ये नाव आहे त्या सर्वांना घेऊन आपल्या मतदार केंद्रापर्यंत जायचं. कोणी मला पाहतंय कुणासाठी म्हणून मी करतोय असं नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे उमेदवार आहेत असं समजायचं. त्या माणसाला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तख्तावर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी अपार मेहनत घ्यायची आणि आपल्या एकेका मोहऱ्याला एकेका मावळ्याला जशा स्नेहल दिदी आमच्या पहिल्या आमदार असणार या प्रत्येकाला विधानसभेपर्यंत पोहोचवायचं. एवढंच मी असं त्यांना सांगेल. शिवसेना पोलादपूर मानगाव मधील जे आम्ही रहिवासी इथं आहोत, मतदार आहेत, त्यांना एक कार्यक्रम नियोजनाचा ज्यावेळेला आम्हाला मेसेज आला त्यावेळेला कमीत कमी वेळात एक इथले जे काही निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते या कार्यक्रमाला आम्ही आलो. स्नेहलताई जगतापांसारखे सुशिक्षित आणि अभ्यासू आमदार आम्हाला आमच्या गाव ठिकाणी म्हणजे महाड पोलादपूर विधानसभेत मिळावे ही आमची सर्व महाड पोलादपूर रहिवाशांची इच्छा. त्याचप्रमाणे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्हा सर्वांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठबळ द्यायचं आणि त्यासाठी स्नेहलताईंना ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे मदत करणार. आजचा हा कार्यक्रम म्हणजे इथला पिंपरी चिंचवडला म्हणा किंवा मी दुपारी पुण्यातला सुद्धा कार्यक्रम अटेंड केला. तर लोकांचं हा खरं तर आपण महाडमध्ये नाही, आपण महाडचे जे पुणेकर आहेत त्यांच्या बरोबर इथे मेळावा घेतला. पण त्या लोकांची सोबत त्या लोकांचं जे काही अपेक्षा आहेत स्नेहल दिदीकडून हे मला असं वाटतं पर्सनली की स्नेहल दिदी सारखी सुशिक्षित आणि फ्युचरिस्टिक विचार असलेली एक आमदार म्हणून महाड पोलादपूर तालुक्याला जेव्हा मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने विकास सुरू होईल. आणि ह्या मेळाव्याला लोकांचा मिळालेला प्रतिसाद बघता मला असं वाटतं की त्याची सुरुवात खरंच झालेली आहे आज. थँक्यू. पासूनचा शिवसैनिक कट्टर शिवसैनिक उद्धव सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि गेले 40 वर्षापासून कुठलाही आमदार असू दे खासदार असू दे अगदी बाहेर रस्त्यामध्ये उतरून किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता अगदी कडाडून धडाडीने मी शिवसैनिक म्हणून ती काम नेहमी सांभाळत असतो. मी कुठल्या आमिषाला बळी पडत नाही. आणि ताई या ज्या आल्या आहेत आणि या ठिकाणी जसं मला कळलं की स्नेहल दिदींना तिकडून तिकीट मिळालेलं आहे तर मी आमचे सुधाकर नलावडे आहेत यांनी मला सुचवलं आणि त्याप्रमाणे मी पण त्यांच्या सोबत एक जुना ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून बाहेर पडलो आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी तिथपर्यंत अगदी कुठल्याही काही अडचण आली तरी मी त्या सपोर्ट करण्यासाठी मी तिथं पोहोचणार आहे. आज इथे जी सभा झाली आणि आम्ही महाडचे जितके काही रहिवासी आहोत ते एकत्रित जमून जी काही चर्चा झाली ती चर्चा अशी झाली की आज महाडमध्ये 2 ठिकाणी MIDC आहेत आणि MIDC म्हणजे काय, MIDC म्हणजे अपॉर्च्युनिटी. बेसिकली ही अपॉर्च्युनिटी जी आहे ही अपॉर्च्युनिटी तोपर्यंत टिकून राहील जोपर्यंत इथे एक सुशिक्षित आणि शिकलेला आमदार येत नाही तोपर्यंत. कारण आजच्या तारखेला हफ्ता गोळा करणे म्हणजे MIDC चालवणे नव्हे, तर MIDCचा खरा अर्थ असा होतो की रोजगार निर्माण करणे आणि नव्या संधी उपलब्ध करून देणे. आज महाडमध्ये खूप काही तरुण वर्ग असा आहे जो शिकलेला आहे, ज्यांना नोकरीची गरज आहे. आज आपण बघतो की कोकणवासी जे काही शहरात येत आहेत पुण्यात मुंबईत शिकलेली तर त्यांना नोकऱ्या कोणत्या मिळत आहेत तर हाऊसकीपिंगच्या. वी आर नॉट मेंट फॉर हाऊसकीपिंग, वी आर मेंट फॉर आवर राईट अँड आवर राईट इज टू हॅव अ ऑनरेबल जॉब प्रोफाईल अँड फॉर विच वी आर बाउंड टू हॅव इट. बेसिकली कसं आहे आजच्या तारखेला जो काही मतदार वर्ग आहे तो खूप सुशिक्षित वर्ग झालेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की त्यांना आपण वेड्यात काढू शकत नाही. स्नेहल दिदी आमच्या शिकलेल्या आहेत, ग्रॅज्युएट आहेत, त्यांनी एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण केलेल्या आहेत. त्यांचं वक्तृत्व प्लस मॅन पॉवर होल्डिंग कपॅसिटी जी आहे ती छान आहे. बेसिकली इंडस्ट्रीजला काय पाहिजे, इंडस्ट्रीला सुद्धा असे उमेदवार पाहिजेत किंवा असे नेता पाहिजेत जे त्यांच्या गोष्टी समजू शकतील, त्यांना काय इन्फ्रास्ट्रक्चर हवंय अँड हाऊ दे कॅन ग्रो अँड ब्रिंग दी सोसायटी ऑल्सो अप into that particular stream. That is much more important and that thing Snehal can put onto the table very nicely. That is what I think. And it's not such that it's only my demand, but it's the public demand. So this time
they need to have a change, an educated change. प्रथम या मेळाव्याची तयारी ही 4-5 आठवड्यापासून चालू आहे. आपल्या सगळ्यांना बऱ्याचशा इथे बसलेल्या मंडळींना माहिती आहे आणि इथे या भागात पिंपरी चिंचवड भोसरी या भागात राहणारे जे महाडवासी आहेत, महाडचे जे मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत संपर्क साधण्यासाठी म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी असतील किंवा माणिकराव जगताप साहेबांचे जे सहकारी आहेत, हे सर्वजण असतील, या लोकांनी खूप मेहनत घेतली आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. आज या इतक्या मोठ्या संख्येने इथे आपण सगळे उपस्थित आहात, हेच स्नेहल दीदींची खरं तर पुण्याई आहे. आणि ताई ज्या पद्धतीने सकाळी पुण्यात मेळावा झाला, इथे मेळावा झाला आणि दोन्हीकडे संख्या पाहता मला असं वाटतं की तुमचा विजय निश्चित आहे. त्याबद्दल आताच तुमचं अभिनंदन करतो. सर्वप्रथम या मेळाव्याची जेव्हा तयारी झाली तेव्हा आम्ही बऱ्याचशा तुमच्या रायगडमधील लोकांना, आपले जे सहकारी आहेत, त्यांना भेटत होतो. 3-4 आठवडे झाले वेगवेगळ्या गोष्टी कानावरती येत होत्या, तुमच्या वेगवेगळ्या अडचणी कानावरती येत होत्या. आणि हे सगळं करत असताना स्नेहलताई या राजकारणात खूप तरुण वयात आले. त्यांच्या वडिलांचं खूप काम आहे महाड विधानसभेत आणि त्यांचं निधन झाल्यानंतर ताई जिल्हा परिषद अध्यक्ष देखील होत्या महाडच्या. त्यांचा जो आधीचा संपर्क होता माणिकराव जगताप साहेबांचा, तो देखील आम्हाला शोधून काढायचा होता. आणि त्यासाठी पण आम्ही कुठे कुठे त्यांच्या ओळखीची कोण कोण लोक आहेत, काही लोक समोरून येऊन सांगत होती की आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, आम्हाला त्यांना मदत करायची आहे. तर या सगळ्या अनुषंगाने सुरुवात पहिली शिवसेनेचं जी बांधणी होती, शिवसेनेचे जे पदाधिकारी होते आणि माणिकराव जगताप साहेबांचे जे सहकारी होते, त्यांचे जे हितचिंतक होते, त्यांना एकत्र आणणं हे आमचं पहिलं काम होतं. आणि ते आम्ही 4-5 आठवडे करत होतो. मग ते यशस्वीरित्या आमच्या बैठका छोट्या छोट्या भागांमध्ये, वस्तीमध्ये आम्ही जिथे जिथे आतामध्ये जाऊन खोलवरती त्या चालू केल्या. त्यानंतर एक तारीख ठरली की आपण या तारखेला आता स्नेहल दीदींना बोलवूया. आणि स्नेहल दीदींना बोलवल्यानंतर त्यांच्याबरोबर त्या तुमच्या बरोबर संवाद साधतील असे आपण 2 मेळावे घेऊया. कारण पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी असेल, इथे एक ठराविक मतदान आहे. तर त्यांना सातत्याने 4 आठवडे इथे बसून याची तयारी करणं आणि तिकडे त्यांना वेळ देता येणार नाही किंवा तिथे त्यांचा वेळ फुकट जाणं योग्य नाही, कारण तिकडे जास्त मतदार आहेत. त्यामुळे त्यांचे पती असतील स्वानंद कामत, ते इथे 4-5 आठवडे ठाण मांडून होते. त्यांनी खूप मेहनत घेतली आमच्या बरोबर. ते इथे महाडवासियांना भेटले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. आणि असं करत करत आज आपण इकडे सर्व स्नेहल दीदींच्या समर्थनार्थ आपण भेटलेलो आहोत, आपण आलेलो आहोत. त्यांचा संवाद ऐकण्यासाठी आपण इकडे जमलेले आहोत. हे काम करत असताना खास करून पुढाकार घेऊन धडपड करत सुधाकर नलोडेजी असतील किंवा आमचे पडद्यामागचे कायम काम करणारे रामभाऊ असतील, त्यामुळे सुलभाताईंचं नाव नाही घेतलं तरी चालतील, पण सुलभाताई फ्रंटवर असतात, आमचे रामभाऊ मागून पूर्णतः सपोर्ट देत असतात आणि ते समोर येत देखील नाहीत. आमचे योगेश जी असतील त्यांना आम्ही भेटलो, त्यांनी बरेचशा आम्हाला संपर्क साधून दिले की नाही, जगताप साहेबांचे हे ओळखीचे होते, ह्यांच्याकडे जायचे, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. तर आम्हाला बऱ्याच ठिकाणाहून मदत झाली. आणि हे सगळं उभं करत असताना मी स्वानंदजीला पण म्हटलं की नुसतं येणार, मेळावा घेणार, आम्ही शिवसैनिकांना सांगणार, गर्दी गोळा होणार आणि निघून जाणार भाषण करून, असं न होता नुसतीच गर्दी जमवायची झाली तर मग आपल्याला काय हा बँकवेट पुरला नसता. नुसते सगळ्या कोकणचे 3 जिल्हे पकडले असते तर आपल्याला अवघड झालं असतं. पण हा जो मेळावा आहे हा 100% स्नेहलताई आपल्या विधानसभेतलेच मतदार इथे आलेले आहेत.
आम्ही इतर कुठच्याही मतदारसंघातील लोक बोलवलेली नाही आहेत. त्यामुळे मी या सगळ्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, ज्यांचे आता मी उल्लेख केले, त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने या लोकांनी प्रशासकीय काम करून शोधून शोधून इथे आज 400-450 आपल्या महाड विधानसभेतले मतदार गोळा केलेले आहेत. त्याबद्दल मी सर्व मशिनरीचे शिवसेना असतील किंवा माणिकराव जगताप साहेबांचे हितचिंतक असतील त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. जेव्हा तारीख ठरली त्यावेळेला असं झालं की आपली पहिली तारीख ठरली ताई, आपण तेव्हा नव्हता तिथे. आणि त्यावेळेला लगेच असं झालं की अरे पुण्यात पण त्याच वेळेला वडगाव शहरीमध्ये गोगावले यांची सभा आहे, इथेही कुठेतरी त्यांची आता संध्याकाळी सभा आहे. तर मग परत थोडा प्रश्नचिन्ह बऱ्याचशा लोकांमध्ये नाही आला, कारण आपण तसे बिंदास असतो, आपल्याला काही तसा काही प्रॉब्लेम नाहीये. पण प्रश्नचिन्ह कुठे येतो, अरे त्याच्याकडे पैसे आहेत. मग मी म्हटलं असतील पैसे, म्हटलं राहून द्या, पण बघूया तर खरं होऊन काय होईल, हॉल रिकामी राहील, अजून याच्या पलीकडे काय होणार आहे. पण आपल्याकडे एक उद्धव ठाकरे साहेब नावाची मोठी ताकद आहे. शिवसैनिक हा शिवसेना स्थापन झाल्यापासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालतो. शिवसैनिकांनी एकदा काही जिंकायचं ठरवलं की त्यांना पैठणी पैसे देऊन विकत घेता येत नाही. त्यामुळे मगाशी मी जे म्हटलं की ताई जिंकून आल्या, हे यासाठी म्हटलं की तिकडे लोक पैठणीसाठी गेलेत, इथे लोक प्रेमाने आणि निष्ठेने आलेत. आम्ही काही देत नाही होत तुम्हाला. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे देखील खूप खूप मी आभार मानतो. आपण इथे एवढ्या मोठ्या संख्येत सणासुदीचे जमलेले आहेत. नवरात्र चालू आहे, काही काहींचे उपास चालू आहे, आपल्याला जाऊन उपास सोडायचे देखील आहेत. त्यामुळे मी आपला फार वेळ न घेता पुढच्या वक्त्यांना विनंती करतो की जे महाड विधानसभेतलं काय काम केलं, काय काम ताई करणार आहेत, पुढे कुठच्या पद्धतीने ते जाणार आहेत, याबद्दल सुद्धा ते आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने, पुणे जिल्ह्याच्या वतीने स्नेहलताईंना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं आपण ताई जिंकल्यानंतर ज्या पद्धतीने स्वानंदजी किंवा आपला परिवार श्रेयस असेल किंवा अजून नाना असतील, हे नंतर देखील आमचे सगळे जे पदाधिकारी आणि जे जे आपल्या प्रेमापोटी आले ते तुम्हाला हक्काने परत बोलवणार, कामं सांगणार. तुम्ही चिडाल, काही कामं होतील, काही कामं नाही होतील, पण माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांना भेटा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. कारण त्यांनी ती अपेक्षा बऱ्याच ठिकाणी बोलून दाखवलेली आहे की त्यांची इच्छा आहे. आणि आधीचे जे तुमच्या विधानसभेतले विरोधक आहेत सातत्याने नाही ते कार्यालय येतात, ते लग्नालय येतात, ते काम त्यांनी काय केलं नाही केलं काही तो विषय चर्चेचा नसतो, पण त्यांची प्रेमापोटी इच्छा असते ताई. त्यामुळे तुम्ही देखील प्रत्येक वेळेला आपण स्वतः येऊ शकत नाही, हे आम्हाला मान्य आहे, पण तुमच्या परिवारात देखील कोण ना कोणतरी येऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं, त्यांचं ऐकून घ्यावं, ही त्यांची आशा अपेक्षा आणि ती पूर्ण करायला असा मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा जेव्हा पक्षप्रवेश झाला त्यावेळेस आम्ही स्वर्गीय आमदार माणिकरावजी जगताप यांच्या कार्याचा अहवाल आम्ही बघितला आणि तुम्ही हा पक्ष निवडल्याबद्दल माझ्या सगळ्या शिवसैनिकांकडनं आणि या कोकणवासियांकडनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही आम्हाला प्राधान्य दिलं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला. कारण सच्चा माणूस या पक्षात येऊ शकतो, बाकीच्यांचं काम नाही. कारण ही जी वाट संघर्षाची आता सुरू आहे, लोक भरतीकडे पळतात, ओहोटीकडे कुणी पळत नाही, परंतु आपण निवडलेला आहे आणि तुमचा हा आत्मविश्वास सार्थ ठरणार आहे याची मला निश्चितपणे खात्री आहे. कारण तुमचं स्वतःचं कुटुंबाचं खूप मोठं नाव त्या पंचक्रोशीमध्ये आहे. आमदार साहेब जे आहेत स्वर्गीय, त्यांचं काम फार मोठं आहे. आणि आपल्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही जाणकार जे तालुक्यातली मंडळी भेटतात त्यांच्याकडनं जे ऐकलेलं आहे की आपण स्वतः न डगमगता काम करता, वडिलांच्या प्रमाणेच नव्हे त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून आपण
तुमचं सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द तुम्ही सुरू केलेली आहेत. आपण नगराध्यक्षा सुद्धा राहिलेल्या आहात. आताच मला उपस्थितांमधल्या आमच्या लोकांनी सांगितलं की कोविडच्या काळात ताईंचं काम फार वाखाणण्यासारखं होतं. म्हणजे ज्यांच्या रक्तामध्ये समाजकारण असतं, राजकारण असतं, त्यांना काही शिकवावं लागत नाही. आणि तुमच्या प्रेमापोटी आमचं सुधाकर असेल, उपशहर प्रमुख आहे या ठिकाणी नलावडे, तुमच्या प्रेमापोटी त्यांनी या भागामध्ये सगळीकडे पळून सगळे आमचे बांधव जे नेहमी आम्हाला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कायम आमच्या सुद्धा पाठीशी खंबीरपणे उभे असतात, या सगळ्यांना एकत्रित करून हा मेळावा घेतलेला आहे. आताच शिरोडकर साहेब म्हणाले की शेजारी आपल्या पैठणी चालू आहे. त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये पैठणीशिवाय. सांगायला काय, मी गद्दारी केली? सांगायला काय आहे, मी 50 कोटी घेतले? सांगायला काय आहे, माझा मुलगा दादागिरी करतो, MIDC लुटतो? सांगायला काय आहे? आज त्या तालुक्यामध्ये जे काही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या कृपेमुळे त्यांना संधी मिळाली, त्याचं सोनं त्यांना करता आलं नाही. गद्दारांच्या 40 नावामध्ये खरं तर कोकणातली नावं असावी अशी आमची कुणाचीच अपेक्षा नव्हती. कारण कोकणामध्ये कधीही बेईमानी नव्हती. हा जो डाग लागलाय ना कोकणाच्या माथ्यावरती, तो तुम्ही सगळ्यांनी पुसून टाकायचा. या काही 3-4 लोकांमुळे, मी नावं सुद्धा घ्यायची माझी इच्छा नाहीये त्या लोकांची, ह्याच्यामुळे आपलं कोकण बदनाम झालंय. आज यांना सगळ्यांना घरात बसवणं आणि बाळासाहेब ठाकरे यांना ही खरी श्रद्धांजली असणार आहे. आज स्नेहल दीदीच्या माध्यमातून आपल्याला एक कार्यक्षम अशी एक तरुण उमेदवार मिळालेली आहे. आणि जे येणाऱ्या काळामध्ये आज आपलं शिवसेनेचं सुद्धा नेतृत्व उभरतं जे आहे ते आदित्यजी ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून मला निश्चितपणे खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये स्नेहल दीदी सुद्धा मोठ्या तडफेने काम करतील. आणि आपलं जे काही महाड मध्ये जे काही गोष्टी आहेत, आता ज्या राजकारणातल्या गोष्टी असतात त्याला तर सगळेजण जशाच तसं उत्तर देऊ शकतात, परंतु जे काही तुम्हाला आवश्यकता, आदित्यजींनी सांगितलं की इकडे आपले लोक राहतात. या पिंपरी चिंचवड शहरात आदित्यजी कोकणातले 3 जिल्ह्यातले म्हणजे रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कमीत कमी 4 लाख लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात. एवढ्या मोठ्या संख्येनं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोकणवासीय राहतात. त्यांना त्यांची सुद्धा एकजूट करण्याची गरज कालांतराने आहे. आज आता आम्हाला कळलं की पुण्यामध्ये तुमचं आधी फायनल झालं की या ठिकाणी घ्यायचा आहे कार्यक्रम. कुणीतरी फितुरी केली, त्यांना समोरच्यांना कळवलं, त्यांनी शेजारी लगेच कार्यक्रम घेतला. आजही तसंच झालं, आजही फितुरी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना फितुरी चुकली नाही, त्यांना सुद्धा स्वकीयांचाच त्रास झालेला आहे. तर आपण कोण आहोत? परंतु एकजूट एवढी जी लोक, आता ते जे म्हणाले सकाळचा झालेला मेळावा जिथं मला सांगितलं की 700-800 लोक होते, इकडे सुद्धा 400-450 लोक आहेत. एवढे जरी एकत्रितपणे राहिले तरी आपला विजय कोणीही थांबवू शकणार नाही, हे महत्वाचं आहे. कारण 100 गद्दारांपेक्षा 10 इमानदार खूप महत्वाचे आहेत आणि ते आपल्याकडे आहेत आता असं वाटतं. कारण जाणारे जे होते, जे सरकारचे लाभार्थी होते, कुठल्याही आमिषाने जे गेले होते, कोणी ईडीने गेले, कोणी सीबीआयने गेले, कोणी कशाने गेले, ते सगळे गेलेत. आता राहिलं नाही कोणी जाणार. आता जे राहिलेत ना ते फार महत्वाचे आहेत आणि त्यांच्या बरोबर, त्यांच्या पाठिंब्यावर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितपणे ही निवडणूक जिंकणारच आहात. जशी निवडणूक विधानसभेची लागली आहे तसं ताई या असे मेळावे होत आहेत. आता मागच्या 2-3 आठवड्यापासून मी पाहतोय, सगळ्या आजच कराडचा पण मेळावा झाला आणि ह्या विधानसभेतले 2 मेळावे झाले. आज तुमचा पण आहे ना, समोर पण मेळावा सुरू आहे. कारण हा पिंपरी चिंचवड शहर हे कष्टकऱ्यांचं शहर आहे. इथं लोक सगळ्या महाराष्ट्रातून नव्हे देशातून लोक या ठिकाणी कामानिमित्त, रोजगारानिमित्त येतात. पण असं असताना सुद्धा त्यांची नाळ ही आपण जिथून आलो त्या भागाशी जोडलेली असते आणि त्यामुळं गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी त्या विभागातले आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील ते या ठिकाणी येतात आणि आपल्या भागातील लोकांशी जोडण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. आणि त्या भागातली मंडळी सुद्धा आपल्या गावाकडे जे काही
जसं शहरात येऊन त्यांनी प्रगती केली तशी आपल्या गावाकडे सुद्धा जी काही प्रगती व्हायला पाहिजे त्यामध्ये आपलं योगदान असावं म्हणून ती सुद्धा मंडळी गावाकडच्या पण घडामोडींमध्ये लक्ष घालत असतात. आपला सुद्धा विधानसभेचा जो मतदारसंघ आहे, राजकारणावर तिथल्या राजकारणावर तुम्ही बोलालच, तुम्ही भूमिका मांडाल, मी त्यात बोलणार नाही त्या बाबतीत. पण आता हे एक महत्वाची निवडणूक म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीकडे आपण पाहिलं पाहिजे. लोकसभेला आपण पाहिलं वारं कुठल्या बाजूने आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या वेळी आपण पाहिलं की जी काही चर्चा होती आपके बार 400 पार, याच्या विपरीत जाऊन तब्बल 31 खासदार महाविकास आघाडीचे या ठिकाणी निवडून आले आणि त्यांचा जो काही अश्वमय रथ आहे तो रथ जर कोणी रोखला असेल तो महाराष्ट्रात महाविकास आघाडीने रोखला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीची साथ महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला आणि मुख्यतः शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील उद्धवजी ठाकरे यांना दिलेली आहे. या ठिकाणी लढाई जी आहे ती खरं म्हणजे संपलेली नाही आणि अन्यायाचा निकाल सुद्धा लागलेला नाही. ज्यांनी गद्दारी केली, ज्यांना या देशामध्ये हुकुमशाही लादायची आहे, ज्यांनी अनितीच्या मार्गाने सत्ता काबीज केली, त्यांना खाली उतरवण्याचं खरं काम जर कुठल्या निवडणुकीत करायचं असेल तर या विधानसभेच्या निवडणुकीत करायचं हे लक्षात घ्या. आता लोकसभेला आपण खासदार निवडून दिला किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं लोकसभेत वर्चस्व झालं म्हणून ही लढाई संपलेली नाही. खरं जर अन्याय दूर करायचा असेल तर खरं जर आपल्याला दाखवून द्यायचं असेल की हा महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तर आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीत ते दाखवून द्यावं लागेल हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि त्यामुळं जिथं जिथं ही लढाई होईल त्या त्या मतदारसंघामध्ये मतदारांनी जागरूकपणे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. पोलादपूरचा हा जो काही मतदारसंघ आहे हाही तसाच आहे. इथे सुद्धा गद्दारी झालेली आहे आणि त्या गद्दाराला धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे. आणि त्यामुळं आपण सर्वजणांनी सरसावून पुढे आलं पाहिजे. लोकसभेच्या वेळी सुद्धा पाहिलं, एका बाजूला निष्ठा आहे, एका बाजूला नीती आहे, एका बाजूला महाराष्ट्राचा विचार आहे, एका बाजूला देशाचा विचार आहे, आपल्या देशाचा संविधान टिकवण्याचा विचार आहे, आणि दुसऱ्या बाजूला दादागिरी, पैशाचा वापर आहे आणि सरकारी यंत्रणेचा सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरवापर आहे. आणि त्या विरुद्ध लढत असताना सुद्धा आपण सगळ्यांनी दाखवून दिलं की जेव्हा जनता विषय हातात घेते तेव्हा राजाला सुद्धा घरी जावं लागतं. आणि महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा ते दाखवून दिलं की आम्ही नीतीच्या बाजूने आहोत, आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत. आणि अशीच परिस्थिती आता आपल्या मतदारसंघामध्ये आलेली आहे. आपल्या आमदाराने या ठिकाणी गद्दारी केलेली. लक्षात घ्या, रामायणात सुद्धा आपण सुद्धा नेहमी म्हणतो की राम राज्य म्हणतो आपण, नाही का, रामायणाचं म्हणजे रामाचं राज्य म्हणजे राम राज्य आपण म्हणतो, कारण त्या रामाबरोबर नीती होती. म्हणजे पहिल्यापासून आपल्या समाजाचा संस्कार आहे की ज्या बाजूला नीती असेल त्या बाजूला आपण उभं राहतो. तीच वेळ, तीच परीक्षा आपल्या सगळ्यांची आहे. आणि या ठिकाणी स्नेहलताई शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आव्हान देणार आहे. त्यांना मी आत्ताच त्यांचा परिचय झाला. त्यांचे आपले मिस्टर आमच्याकडे आले होते भेटायला. दोघांनाही तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येतं की आपण तरुण आहात, राजकीय वारसा तर आपल्याला लाभलेलाच आहे, पण आपण अतिशय सुसंस्कृत मला वाटतं आणि विकासाचं निश्चितपणे विजन आपल्याकडे असणार आहे. तरुण पिढीला सुद्धा संधी देण्याचे हेच निमित्त आहे, लक्षात घ्या. ज्यांना आपण 3-3, 4-4 वेळा निवडून दिलं त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्यामध्ये मस्तवालपणा आलेला आहे, पैशाची गुर्मी आलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की महाडची जनता ही माझ्या खिशात आहे, मी जसं सांगल तसं ते करणार आहेत
अशी मस्ती त्या माणसाला आलेली, त्याला खाली खेचण्याची संधी आपल्या समोर आलेली. यांची गुंडगिरी, दडपशाही, पैशाची मस्ती जर उतरवायची असेल तर येत्या विधानसभेला आपण हिरिरीनं मतदान करायला पाहिजे. ताई, आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलेला आहात. जास्त मी बोलणार नाही, फक्त या ठिकाणी सर्व पदाधिकारी शिवसेनेचं सहकार्य करतायत. या ठिकाणी अनेकचे आता नावं घेतली, नलावडे भेटले मला, मच्छिंद्र आमचे आहेत, देशमुख ते आपले पाहुणे पण आहेत. अनेक सहकारी इथं शिवसेनेच्या माध्यमातून आपल्यासाठी काम करणार आहेत. आपण जी जबाबदारी द्याल ते आम्ही पार पाडू एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो. पण हा मेळावा होत असताना इथं 4 जणांची भाषणं होतील, आपण ऐकून घरी जायचं नाही. या ठिकाणी ही जी लढाई आहे ती अटीतटीची होणार आहे आणि प्रत्येक मताला महत्व येणार आहे. आणि या शहरातून आपण लोकसभेला पाहिलं असेल, अमोल कीर्तीकरांची सीट अवघ्या 48 मतांनी मुंबईची सीट पडली. त्यामुळं ही लढाई आपण जसं म्हणतो तशी ती फक्त आपण आपल्या पुरतं जाऊन मतदान करून आलो असं होणार नाही. मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये आज जे इथं बसलेत त्यांची जबाबदारी आहे की आपण आपल्या संपर्कात या मतदारसंघातील आपले जे कोणी नातेवाईक असतील, आपले मित्र परिवार असेल, त्याला बरोबर घेऊन आपल्या कुटुंबासोबत आपण महाड त्या ठिकाणी जायचंय आणि तिथं मतदान करायचंय त्या दिवशी. आणि त्यासाठी नियोजन होण्याची गरज आहे. या ठिकाणी तुम्ही जबाबदारी द्या. या ठिकाणी वेगवेगळ्या भागात भोसरी असेल, चिंचवड असेल, पिंपरी असेल, या भागातले जे पदाधिकारी असतील तर त्यांची एक कोर कमिटी आपण बनवूया. आपल्याकडनं पण आम्हाला काही सपोर्ट लागेल. जर आपल्याकडनं मतदार यादीतले तिकडची जी काही तुमची वॉर रूमची टीम असेल किंवा कोणी असेल तर तुम्ही जर प्रिसाइसली आम्हाला जर नावं काढून दिली, किती असतील ती 2, 3, 4 हजार, 5 हजार जी नावं असतील ती नावं जर तुम्ही आम्हाला शॉर्टलिस्ट करून दिली, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा खरं म्हणजे इथून पुढे आता कालावधी आहे. आणि ते मतदान कसं करून घेता येईल या बाबतीत पण आपला सपोर्ट लागेल. आपण आता हे मेळावा झाला आणि या ठिकाणी आता आपल्याला मतदान होणार आहे असं गृहीत धरून चालणार नाही. आणि मी हे जाहीरपणे बोलतोय आणि यासाठी की भाषण करण्यापेक्षा ताई तुमच्यासाठी जर मला 5-50 मतं जमवता आली तर ते आमचं योगदान राहील असं निश्चितपणे मला वाटतं. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी, तुम्ही जर ती कोर कमिटी बनवली तर त्याला जे काही सहकार्य एक शहराचा पदाधिकारी म्हणून मला जे जे करता येईल, आपल्या जे सर आहेत त्यांच्याशी पण आमचं कोऑर्डिनेशन आहेच. पण आपण जर त्याला बॅकअप दिलं आणि निवडणुकीच्या दिवशी जर आपल्याला इथून चांगल्या पद्धतीनं मतदान बाहेर काढता आलं तर ते निश्चितपणे आपल्यासाठी उपयुक्त होईल. आणि इथून जे काही मतदान होईल, भले पुणे पिंपरी चिंचवड मधनं, ते जर आपल्या विजयास कारणीभूत ठरलं तर ह्याच्यासारखा दुसरा आनंद आम्हाला सगळ्यांना काही होणार नाही. आणि ते समाधान निश्चितपणे होईल. आणि आम्हाला सगळ्यांना वाटेल की बाबा, इथं बसणाऱ्या सगळ्यांना वाटेल, विशेषतः महिला या ठिकाणी, की आमच्यातली एक भगिनी आम्ही आमदार केली, ह्याचा हा समाधान आम्हाला सगळ्यांना लाभेल. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि त्याची पूर्वतयारी म्हणून 2 दिवस या ठिकाणी सर्व नेते मंडळी, या पुणे जिल्ह्यातील असणारे सर्व पदाधिकारी, त्याच्यामध्ये की ज्यांचं खरोखर कौतुक करावंसं वाटतं की हा, मला तरी वाटतं की शिवसेनेच्या इतिहासातील हा आजचा दिवस हा अधोरेखित करावा लागेल. कारण एवढ्या मोठ्या संख्येनं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थितीमध्ये मेळावा हा आजच या ठिकाणी मी बघितलाय. कारण सकाळचा मेळावा सुद्धा अभूतपूर्व असा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. आता सुद्धा या ठिकाणी जी उपस्थिती आहे, मला सर्व उपस्थितांना विचारायचंय की आपल्या आजूबाजूला जर आपण चौकशी केली तर कदाचित मला असं वाटतं एखादा आपल्यावरती प्रेम करणारा माणूस जो आपल्या मतदारसंघाच्या बाहेरचा असेल, असा एखादा अपवादात्मक एखादा मित्र मैत्रीण आपल्यासोबत आली असेल. परंतु मला काही वेळापूर्वी एक खात्रीशीर माहिती अशी मिळाली की समोर सुद्धा एक मेळावा होतोय. आणि काय असतं, काही गोष्टीला चे संकेत असतात.
कारण माऊलींची एक ओवी अशी आहे, पहिलं तो एक काऊ कोकट आहे. आता ही अध्यात्मातून खूप उंचावरची ओवी आहे, परंतु आपण जर त्याचा वेगळ्या अर्थ विडंबनाला जर अर्थ लावला तर पहिलं तो पलीकडच्या बाजूला सुद्धा कावकाव चालू आहे. परंतु त्या ठिकाणी जवळजवळ 80% लोक आज सुट्टी असल्यामुळं या पिंपरी चिंचवड परिसरातली उत्तर भारतीय त्या ठिकाणी आहेत अशी खात्रीशीर माहिती या ठिकाणी प्राप्त झाली. आणि 100% असणार, कारण ही सगळी जी आहेत ती इथं आहेत. मग तिथं कोण असणार? 500 रुपये घेऊन काही लोकांना असं सांगितलं की 500 रुपये यायला घ्या आणि जाताना सुद्धा 500 रुपये घ्या. ही पैशाची मस्ती आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु खरे निष्ठावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं मला या ठिकाणी कौतुक करायचे. येणारी विधानसभा ही या देशाच्या राज्याच्या इतिहासातील परिवर्तनाची निवडणूक असणार आहे. कारण शिवकाळामध्ये जे घडलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सुद्धा ज्या वेळेला गद्दारी झाली आणि त्या गद्दारीला काढण्याचं काम ज्या ठिकाणी ते झालं, कारण त्यावेळी सुद्धा आज जसं जे तुमच्या आमच्या मतावरती मोठे झाले, मगाशी अंधारेताई बोलल्या त्या आदमान साहेबचं कुठलं तरी एक गाणं त्यांनी सांगितलं, कैसे कैसे को दिया है ऐसे वैसे को दिया है. खरं तर मला ते आठवतं की असं कसं झालंय. आणि दुर्दैवाने आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होतो. परंतु जी गद्दारी झाली, आपण शिवसैनिक आहोत, आपल्या मनामध्ये चीड निर्माण झाली पाहिजे. आपल्या मतदारसंघाला जसा पारमार्थिक वारसा आहे, जसा शौर्याचा वारसा आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी छत्रपतींच्या सोबत अखंड साथ करणारे, स्वामी कार्यास्तव प्राणांचं बलिदान करणारे, नरवीर तानाजी मालुसरेंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली भूमी. ज्यावेळी सिंहगडाच्या लढाईचा प्रसंग होता, नरवीरांनी छत्रपतींना मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला गेले आणि ज्यावेळेला मोहीम समजली त्यावेळी सांगितलं की मराठ्याचा धनी संकटात असताना लग्नात वरबाप म्हणून मिळवणं आम्हाला शोभलं जात नाही, आधी लगीन कोंडण्याचं बल माझ्या रायबाचं. आणि मग आपण ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एक संघटना निर्माण केली, शिवसेना पक्ष. त्याच्या अगोदर शिवसेना ही संघटना, शिवसेना हे कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबावरती ज्यावेळेला त्या कुटुंब प्रमुखावरती आघात आला, ज्यावेळेला आपल्या कुटुंब प्रमुखाला मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार व्हावं लागलं, ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी पोटच्या पोरासारखी सांभाळलेली संघटना या गद्दारांनी तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला आपण स्वस्थ बसणं हे आपल्या कुठल्याही शिवसैनिकाला मान्य नव्हतं. म्हणून निष्ठेनं आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलो. मला खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचा या ठिकाणी अभिमान वाटतो. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, परंतु आता सध्या काही प्रकार चालू आहेत त्याबद्दल आपल्याशी मला संवाद करायचे. असं बोललं जातं की काय बघ तुला काय कमी केलं का मी, कशाला तू करतोयस, मग ठीक आहे तू तिकडे राहा, मग जरा गप बस. अरे 15 वर्ष तुम्हाला सत्ता दिली, आज तुमच्यावरती साडी वाजण्याची वेळ आली. 15 वर्ष सत्ता देऊन सुद्धा, कारण या लोकांनी त्या सत्तेचा उपयोग फक्त कुटुंबाच्या पालन पोषणासाठी केलाय. आणि याचे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मताचं राजकारण करण्याकरता समाजामध्ये ते निर्माण करायची, समाजाचं राजकारण व्हायचं. राजकारण समाजावरती होत नाही, राजकारण पक्षावरती होतं, पक्ष चिन्हावरती होतं, लक्षात घ्या. मग हा या समाजाचा, तो त्या समाजाचा, ठीक आहे भावनिक करून एकदा समाजाच्या नावावरती मिळवलं
परंतु मला आपल्याला सांगायचंय की समाजाच्या राजकारणाच्या आधी कुणीही जाऊ नका, कारण राजकारण करताना अनेक लोकांनी या गोष्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, आपल्या भाबड्या मनाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु या भूलथापांना आपण बळी पडायचं नाही. काय म्हणतात की स्नेहल जगताप नवकी मुलगी आहे, त्याला राजकारणातलं काय समजणार आहे. अरे बाबा, हे कुठल्या तरी चुकीच्या, ज्याला काय माहिती नाही त्याला सांगायचं. स्नेहल जगताप नवकी आहे. अरे ज्या स्नेहल जगतापला 3 पिढ्यांची परंपरा आहे, ज्या स्नेहल जगताप यांच्या पंजोबाली कॅप्टन सखाराम जगताप ज्यांचं नाव, ज्यावेळेला माझ्याकडे लेखी स्वरूपातलं त्याचे पुरावे आहेत. उमरठमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात 1930च्या नंतरच्या काळात नरवी तानाजी महाराजांची पहिली पुण्यतिथी साजरी झाली. त्यावेळी लंगोटीवरची जवळजवळ 4,000 ते 5,000 लोक जमा झाली आणि त्या लोकांचं नेतृत्व त्यावेळी कॅप्टन सखाराम जगताप यांनी केलं. मराठा समाजाचं नेतृत्व करण्याच्या 3 पिढ्याची परंपरा, 4 पिढ्याची परंपरा असलेल्या स्नेहल जगतापला जर आपण नवके म्हणत असाल तर आपल्या वडिलांनी काय सामाजिक कार्य केलं याचा सुद्धा दाखला देणं गरजेचं आहे ना. आपण नवके आहात आणि दुसऱ्याला नवके म्हणायचं. सध्याचं वातावरण हे अशाच पद्धतीचं आहे. 15-15 वर्ष सत्ता भोगून सुद्धा आज घराघरात जावं लागतंय. मला तर वाटतं 15 वर्षाच्या सत्तेतल्या माणसानं घरी बसून एखादी निवडणूक लढली पाहिजे. ही वेळ आपल्यावरती का आली? फक्त सांगायचं ज्याची नियत आणि नीतिमत्ता, पण ती स्वतः पाळायची नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. समाजाचं राजकारण करायचं, परंतु माझ्या समाजाचं नुकसान केलेलं त्याच्याकडे काय कोण काय लक्ष देणार? अहो, यांच्या आता मला वाटतं आपल्या कुणाकडे कुणाच्या आठवणीत असेल तर बघा, मध्ये सोशल मीडियावरती एक क्लिप व्हायरल झाली होती की म्हणे हे कोणतरी भाई, आणि मग त्याचा आम्ही जय महाराष्ट्र केला. कधीतरी आठवा, एक झाली होती क्लिप. अरे माझ्या समाजातील अनेक चांगल्या समाज हिताची कामं करणाऱ्या अशी अनेक उदाहरणं या महाड तालुक्यातली आपल्याला काढता येतील. केवढं मोठं पाप मी या ठिकाणी स्पष्टपणे त्याचा उल्लेख करणार नाही, परंतु हे पाप आपल्याकडे घडलंय. या माझ्या समाजातील महिला विधवा झाले, त्याची मुलं अनाथ झाले, हे विसरता आपण. ही चीड तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे की आपण चुकलोय, 100% आपण चुकलोय, सगळेजण आपण चुकलोय. तर चूक सुधारतो तो माणूस. जर आपण खऱ्या अर्थाने माणूस आहोत तर चूक सुधारण्याची ही संधी आहे, आणि ही संधी आपण चुकवली तर मात्र पुन्हा संधी नाही. म्हणून आलेली संधी वाया घालवायची नाही. म्हणून आपण ज्यांनी आपल्या पक्षप्रमुखांशी गद्दारी केली, विकासाचा मुद्दा सोडून द्या. विकासाची व्याख्या बदलावी लागेल. कुणाच्या घराच्या वर 4 पत्रे टाकले म्हणजे विकास होतो असं नाही, कुठल्या भावकीचा एखादा मंडप केला म्हणजे विकास होता असं नाही. विकासाची व्याख्या बदलावी लागेल. कारण आपण बघितलं या ठिकाणी 1-2 IT क्षेत्रातल्या मुलांनी जे मांडलं आपल्या समोर, म्हणजे सुशिक्षित वर्गाला आज हे पटत नाही. आणि म्हणून आपल्या पक्षप्रमुखांनी एक सुशिक्षित उमेदवार, एक सुसंस्कृत उमेदवार की ज्याला राजकारणाचा, समाजकारणाचा परंपरागत वारसा आहे, अशा स्नेहल दीदीला आपल्याला 100% निवडून द्यायचे. योजना अनेक येतील, योजना आल्या, लाडकी बहीण आली. लाडक्या बहिणीचं एवढं मोठं अवडंबर माजवलंय, परंतु गपचूप तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्र सरकारने 6,000 रुपये शेतकऱ्यांना द्यायला कबूल केले होते, ते दिले नाहीत. मग जर मुख्यमंत्री जर आमचा मेहना असेल त्याला घरात घ्यायचा आम्ही, म्हणजे घरी येणार, आमच्या खिशातले 6,000 रुपये चोरणार आणि सकाळी बहिणीला 1500 रुपये देऊन जाणार. असा जर चोरटा मेहना जर घरी आला
आपले 6,000 रुपये मिळाले का बघा, चौकशी करा. नाही मिळाले. जे महाराष्ट्र सरकारने आपल्याला द्यायला कबूल केलं होते शेतकऱ्याला, मग 6,000 रुपये आमच्या खिशात घ्यायचे, जाताना बहिणीला द्यायचे. कारण ते पैसे सुद्धा कुणाच्या बापाचे नाही, ते आपलेच आहेत. आपल्या टॅक्स मधून, आपल्या दैनंदिन व्यवहारामधून जो टॅक्स जातो त्या टॅक्स मधून ते पैसे मिळाले आहेत. म्हणून लाडक्या बहिणीचे पैसे जर कुणाला मिळाले नसतील, आमच्याशी संपर्क साधा, आम्ही त्याचा फॉर्म भरून देऊ, ते मिळवून देऊ. पण लाडक्या बहिणीचे पैसे घ्यायचे आणि लाडक्या बहिणीला मतदान करायचं, ही शपथ आज घ्यायची आपल्याला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर आपण बारकाईने बघितलं आदित्यजी, तर ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली, ज्या पद्धतीने शिवसेना पक्षच पळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे, त्याला उत्तर देण्याचं एकमेव साधन म्हणजे ही विधानसभा निवडणूक आहे. प्रत्येक शिवसैनिकाच्या अस्मितेची लढाई आहे. ज्या बाळासाहेबांनी आपल्याकडनं वचन घेतलं, माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा, या वचनाच्या पूर्तीची ही निवडणूक आहे. आणि प्रत्येक शिवसैनिकांनी ही निवडणूक ज्याप्रमाणे लोकसभेची निवडणूक हातात घेतली त्याच पद्धतीने हातात घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होईपर्यंत, मग अगदी मशाली पुढचं बटन तुटेपर्यंत प्रत्येक बूथ वरती आपण ते दाबलं पाहिजे. हे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पडण्यासाठी येणारी विधानसभेची निवडणूक आहे. महाड पोलादपूरमध्ये स्नेहल दिदी आमदार होणारच आहे. मग अशी बाबासाहेब म्हणले घासाघिशीची निवडणूक आहे, डोक्यातनं काढून टाका. किमान 50,000 मतांनी स्नेहल नाही तुझ्या विजय होईल, किमान 50,000 मतांनी. दुपारचा मेळावा बघा, आत्ताचा मेळावा बघा. महाड मध्ये जिथे जिथे आम्ही फिरतोय, गावागावात प्रतिसाद बघतोय ना, अभूतपूर्व असं वातावरण आहे. यापूर्वी कधीही नव्हतं झालं अशा पद्धतीचा इतिहास महाड पोलादपूर मध्ये घडेल. स्नेहल जगताप किमान 50,000 मतांनी आमदार झाल्याचे आपल्याला दिसेल. आज या बैठकीच्या निमित्ताने तुम्हाला सर्व पिंपरी चिंचवडकरांना मी विनंती करेन, तुमच्या सगळ्यांची आम्हाला आज गरज आहे. आपण पोलादपूर तालुक्यातल्या आहात, महाड तालुक्यातल्या आहात, महाड तालुक्यातल्या विविध गावातल्या आहात, पोलादपूर तालुक्यातल्या विविध गावातल्या आहात, माणगाव तालुक्यातल्या विविध गावातले लोक या ठिकाणी आहेत. या निवडणुकीला मात्र प्रत्येकाला काम आहे. तुम्हाला काम आहे, मला काम आहे, स्नेहल दिदीला काम आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या भावी पिढ्यांची भवितव्य घडवणारी ही निवडणूक, आणि याला सामोरं जाण्यासाठी तुम्ही सर्वांनी कंबर कसून किमान 4 दिवस आपल्या आपल्या गावाला आलं पाहिजे. आणि स्नेहल दिदीला निवडून आणण्यासाठी आपल्या गावातल्या मतदारांना त्यासाठी कन्व्हिन्स सुद्धा केलं पाहिजे. ही तुमची आमची जबाबदारी आहे. मी आज या ठिकाणी तुमच्याकडनं शब्द घ्यायला आलोय, ज्या दिवशी विधानसभेची निवडणूक असेल त्याच्या किमान 4 दिवस आधी तुम्ही सर्व मंडळी आपल्या आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी स्नेहल दिदीचा प्रचार करायला याल ना. इकडं महिलांमध्ये काय यांनाच पाठवणार आहात? बघा, लाडकी बहीण म्हणून तुम्हाला हे करताय. महाड पोलादपूर मध्ये परिवर्तनाची मोठी गरज आहे. गेले 15 वर्ष त्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने काम झालंय, निव्वळ विकासाच्या थापा मारले गेल्या. पहिले 5 वर्ष सांगितलं आम्ही सत्तेत नाही, नंतरचे 5 वर्ष आम्हाला विधानसभेमध्ये काय करायचं हे समजत नव्हतं. आणि मग या शेवटच्या याच्यामध्ये 2.5 वर्ष उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर कोरोनाचा काळ संपला आणि आम्हाला काय वाटायला लागलं, तर आम्ही पलीकडं उडी मारली, पक्ष फोडला. आणि आता प्रचंड प्रमाणामध्ये निधी आणल्याचा आव महाड पोलादपूर मध्ये आणला जातो. हजारो कोटीची कामं झाल्याचा आव आणला जातो. मी महिलांना समजेल अशा भाषेत सांगतो, महाड पोलादपूर मध्ये विकास कसा चाललाय. 1634 कोटीची मंजुरी काळ प्रकल्पाला आणल्याची एक प्रशासकीय मान्यता लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये ही मंडळी घेऊन फिरत होती. आज लोकसभेच्या निवडणुकीनंतर 5 महिन्यापेक्षा अधिकचा काळ झाला, अद्याप त्या काळ प्रकल्पाला एक खडाही लागलेला नाही. एकही कॉन्ट्रॅक्टर ते काम करायला तयार नाही, कारण या सरकारकडे
पैसेच नाही. आणि अशाच पद्धतीने यांनी जी काय करोडो रुपयाची भूमिपूजन केली, अशा कुठल्याही भूमिपूजनाच्या ठिकाणी काम सुरू झालेलं नाही. मग तो महाड शहराच्या प्रवेशद्वारासाठी असणारा गांधारी पूल असेल, दादली पूल असेल, याही ठिकाणी जाऊन या महाशयांनी भूमिपूजन केली, पण काम काय सुरू झालेलं नाही. तुमच्या गावात येतील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही हे काम करू, ते काम करू, ते काम करू, विकास करू. यांचा विकास हा घरातच झालाय. घरातला विकास हळूहळू 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 मोठा व्हायला लागला, पण मतदारसंघाचा काही विकास झाला नाही. यांच्या विकासाचं उदाहरण द्यायचं ना, तर आपण एक टीव्ही वरती जाहिरात बघतो, फेअर अँड लवली. फेअर अँड लवलीची क्रीम लावायची आणि 15 दिवसात गोर. ज्या पद्धतीने ही ऍडव्हर्टाईज आहे आणि ह्या टीव्हीवरच्या फेअर अँड लवलीने माणूस गोरा होतो, जेवढं खरं आहे तेवढाच गोगावलेंचा महाड पोलादपूर मधला विकास खरा आहे. अजिबात डोक्यातच आणू नका. ती क्रीम लावून जर माणूस गोरा होणार असता तर गोगावले कधीच मंत्री झाले असते. त्यांचे कोट नॅपकिन तर जुनं आहे, आता कोट आत्ता शिवलेत. मंत्रीपद आलं आत्ता येतंय, पुढच्या विस्तारात येतंय, परवा येतंय, अरे उद्या आलं, रोज टीव्हीवर काय तर मी मंत्री होणार. इतका उतावळा नवला महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाला नाही. अशा पद्धतीचा मंत्री आम्ही महाडमध्ये बघितला. त्यांनी जेवढी नाचक्की महाड पोलादपूर माणगावची ऐतिहासिक तालुक्यांची केली मित्रांनो, आपल्याला आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही जी काय नाचक्की महाड पोलादपूर माणगाव तालुक्याची त्यांनी महाराष्ट्रभर केलेली आहे, तो डाग पुसून काढायचा आहे. सुसंस्कृत चेहरा म्हणून, सुसंस्कृत वरनं आठवलं, परवा दिदी एखाद्या कार्यक्रमात म्हणली की महाड पोलादपूरला सुसंस्कृत आमदाराची गरज आहे. महाराजांची अडचण अशी झाली की 3 वेळा प्रयत्न करून सुद्धा सुसंस्कृत हा शब्द काय उच्चारता आला. त्यांनी 3 वेळा प्रयत्न केला. पहिल्यांदा म्हणजे चुचुचू, बर ते चुचुचू थांबलं आणि मग म्हणलं सुसंस्कृत, आणि शेवटी तिसऱ्यांदा सोडून दिलं आणि बाजूच्याला म्हणलं ते काय ते बघ तू, आणि ते पुढे निघाले. बरं, त्यातलं दुर्दैव असं की त्याचा शेवट करताना ते असं म्हणाले की महाड पोलादपूरच्या मतदाराला सुसंस्कृत सुशिक्षित आमदाराची गरज नाही. बरोबर आहे, आपल्याला सुसंस्कृत आमदाराची गरज नाही, आपल्याला सुशिक्षित आमदाराची गरज नाही. तुमच्याकडे उत्तर आहेत, फक्त आता तुमची जबाबदारी आहे. निवडणूक लागली का स्नेहल दीदीच्या प्रचाराला यायचं, तुम्ही आम्ही हातात हात घालून काम करायचं. तुमच्या आपापल्या गावाच्या विकासाची जबाबदारी स्नेहल दीदीच्या खांद्यावर द्यायची आणि येणाऱ्या काळामध्ये उज्ज्वल महाड पोलादपूर माणगावचं भवितव्य घडवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी हातात हात घालून काम करा. तेवढ्या पुरता नाही, आम्हाला पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सकाळपासून दम दिलाय. आता तुमच्यासाठी आम्ही फिरलोय, जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा तुम्ही यायला पाहिजे. एकदा हा ऋणानुबंध सुरू झालाय, तुमचे आमचे हात हातात आहेत. तुम्ही कधी हाक मारा. महाड पोलादपूर माणगावला ऐतिहासिक वारसा आहे, छत्रपतींची राजधानी आहे, मुरारबाजींचं घर आहे, तानाजी मालुसरेंचं घर आहे. बाबासाहेबांनी समतेचा संघर्ष करायला निवडलेलं 14 तळ सुद्धा महाडच्या मातीत आहे. त्या महाड शहराची नगराध्यक्ष म्हणून या माझ्या बहिणीने काम केलंय. क वर्ग महाड नगरपालिका ही महाराष्ट्रातली नव्हे देशातली एकमेव महानगरपालिका आहे जिची स्वतःची 16 कोटीची इमारत हिने बांधून दाखवली, आणि तीही कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय. कुठलंही सरकारी अनुदान नाही घेतलं रे, याला काम म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण आल्यानंतर उजव्या बाजूला जी नगरपालिकेची इमारत दिसते ती 16 कोटी रुपये खर्च करून नफा फंडात बांधली, याला काम म्हणतात. आमदार गोगावलेंना आता या व्यासपीठावर ओपन चॅलेंज आहे. त्यांनी एक काम सांगायचं, एक काळवे साहेब, एकच, दुसरं पण नाही, एक की मी हे केलं म्हणून. जो निधी आणला म्हणतात ना, 15 वर्षाच्या काळामध्ये महाड पोलादपूर माणगावमध्ये केलेलं एक धरण सांगायचं, एक शाळा दाखवायची, एक कॉलेज दाखवायचं, एक हॉस्पिटल बांधलेलं दाखवायचं,
आज जे हॉस्पिटल स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांनी बांधलंय ते हॉस्पिटल सुद्धा त्यांना चालवता येत नाही. त्या हॉस्पिटलमध्ये जर एखादा रुग्ण गेला तर पॅरासिटामॉलची गोळी सुद्धा तिथं मिळत नाही. अशा पद्धतीने त्या मतदारसंघाची परिस्थिती करून ठेवली आहे. गद्दारी तर केलीच आहे, नाचक तिथं केलीच आहे, पण मतदारसंघाच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य सुद्धा पूर्ण शून्य करून टाकलंय. त्यांना बदलण्यासाठीची ही निवडणूक आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगताना सांगितलं की एक इन्सिडेंट सांगितला, तेवढा फक्त मी रिवाइव्ह करेन. 21 साली 22 जुलैच्या रात्री महाडमध्ये पूर आला. आपल्याला कल्पना आहे महापूर आला, अभूतपूर्व असा त्या ठिकाणी पाणी होतं. महाड शहरामध्ये 25 फुटापेक्षा जास्त पाणी होतं. आणि त्या परिस्थितीला त्यावेळेला स्वर्गीय आबासाहेब ऍडमिट होते. त्यांची कोरोनाने खूप निकामी झालेली होती आणि ही सुद्धा मुंबईत होती. पूर आला त्या दिवशी ही मुंबईत होती. दुसऱ्या दिवशी 23 जुलैला जेव्हा दुपारपर्यंत पाणी उसरलं, आबांनी हिला बोलवून घेतलं आणि सांगितलं तुला महाडला जावं लागेल. परिस्थिती अशी काय होईल सांगता येत नाही. दोन्ही फुफ्फुस निकामी, ऍक्मोची ट्रीटमेंट चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये माझा नेता काय म्हणला, तुला महाडला जायला लागेल. हिला पाठवून दिलं. ही महाडला आली. आम्ही शहरामध्ये काम चालू केलं. त्यांनी सांगून पाठवलं होतं तिथल्या परिस्थितीचे मला फोटो पाठव, आपण यातनं मार्ग काढू, तुला काय करायचं ते मी सांगतो. दीदी बरोबर ना? आम्ही महाड शहरामध्ये फिरलो, तिथले फोटो काढले, त्यांना फोटो पाठवले. त्यांनी फोटो बघितल्यानंतर काय करायचं ते सांगितलं. आम्ही काम चालू केलं. स्वतः मृत्यूशय्येवर असताना आपल्या मतदारसंघाप्रती इतकी निष्ठा, आपल्या माणसांबद्दलचं इतकं प्रेम दुसऱ्या कोणाच्या रक्तात असेल असं मला वाटत नाही. त्याला माणिक जगताप म्हणायचे. आणि त्याच्या पुढची घटना अशी की 26 तारखेला आबा गेल्यानंतर 27 तारखेला ही मुलगी नगरपालिकेमध्ये त्या पुराच्या आपत्ती व्यवस्थापनावर काम करायला हजर होती. स्मशानामध्ये बापाची चिता थंड होण्याच्या आधी. आणि हिच्या परिपक्वतेबद्दल, हिच्या कर्तृत्वाबद्दल जर त्यांना शंका वाटत असेल तर या सभागृहातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी आज निश्चय केला पाहिजे की स्नेहल जगतापला निवडून आणणं हे माझं कर्तव्यच नाही, माझा धर्म आहे. हे अभिवचन तुमच्या सगळ्यांकडनं घेण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी पिंपरी चिंचवड मध्ये आलोय. ते अभिवचन तुम्ही मला द्या, एवढीच विनंती या निमित्ताने करतो. बोलण्यासारखं बरंच काही आहे. दिदी आहे, गाडवे साहेब बोलायचे, आधीच बोललो असतो, पण त्याची आवश्यकता नाही. मला वाटते माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एकच जाता जाता सांगेन, शिंदे परत येतील. निवडणुकीच्या काळात मोठे मोठे बॅनर लावतील, पोस्टर लावतील. ते आता सांगतात लाडकी बहीण आणली, अमकं आणलं, तमकं आणलं. या सभागृहातला माणूस जेव्हा सकाळी पहिल्यांदा उठतो तेव्हा रोज या महाराष्ट्राच्या डोक्यावरती 200 कोटी रुपयाचं कर्ज हे सरकार त्या निमित्ताने करतंय. हे 200 कोटी रुपयाचं कर्ज करतंय. आणि दुसरा भाग जो आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे या योजनेशिवाय त्यांच्याकडं बोलण्यासारखं आणि प्रचार करण्यासारखं काहीही नाही. म्हणून आपण सजगपणे काम केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ह्याच्यापेक्षा वाईट विटंबना कधीही झालेली नव्हती. या भ्रष्टाचारी लोकांनी ज्या पद्धतीने काम केलंय त्या पद्धतीने आपल्याला विच्छिन्न अवस्थेमधला महाराजांचा पुतळा याची डोळी बघायला लागला. एवढंच मतदान केंद्रामध्ये मत देताना लक्षात ठेवा की माझ्या धामणदेवी गावाचं जर गेली 40 वर्ष जो विकास झाला नाही तो विकास माझ्या आबांनी 4 वर्ष मध्ये पूर्ण करून गेलाय. तरी मी त्यांचे ऋण कधी विसरणार नाही. आणि खरोखरच उद्धवजी ठाकरे यांनी जो आमच्या स्नेहल दीदींना जो एक हिरा म्हणून
विधानसभेवर आमदार म्हणून जो दिलेला आहे हा खरोखर 100% हा हिरा चमकल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देतो एवढं. परंतु वेळ अशी आहे की कमीत कमी जास्त लोकांचं मतदान आपल्या गावाकडे आणि जी हा आपला जो नोकरच्या उदरनिर्वाहासाठी जो हा कोकण विकास आहे पुणे शहरामध्ये आहे त्यांचं मतदान या पुणे शहरात आहे. परंतु या सर्वांनी एकत्रित आपण येऊन आपल्या गावाकडचे जे काही हितूल मतदान प्रत्येक जणांनी सहकार्याने प्रयत्न करून हा मतदान 100% आपल्या गावाकडे ह्या दिदीनं हा मतदान झाला पाहिजे आणि त्यांना विधानसभेवर पाठवून आपण त्यांना पाठवून त्यांचं नाव लौकिक करायचं आहे हे मी सर्वांना विनंती करतो आणि मी 2 शब्द माझे पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंद्रकांत धनावडे सरपंच आहे महाड तालुक्यातील पिंपळकोंड या गावचा. आज स्नेहलताई जगताप या आमच्या भावी उमेदवार आणि भावी आमदार आहेत आणि या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे की स्वर्गीय माणिकराव जगताप हे फार कष्टाळू आणि इमानदार त्याचप्रमाणे प्रामाणिक सुशिक्षित असे आमदार होऊन गेले. त्यांच्या मागच्याही पिढ्यांनी या समाजासाठी योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे स्नेहल दिदी आता सध्याच्या राजकारणात युवा कार्यकर्त्या म्हणून त्यांनी खूप चिकाटीने महाड नगर परिषद लढवलेली आहे आणि ती जिंकून तिचं व्यवस्थितरित्या जे नेतृत्व असतं ते व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे आणि या नेतृत्वामध्ये त्यांना अनेक वेळा आपल्याला माहितीच आहे की महाड हा परिसर नैसर्गिकरित्या कायम पावसाळ्यामध्ये दुर्घटनाग्रस्त आणि अतिवृष्टीचा असतो आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी दरवर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्ग काढून लोकांचं रक्षण किंवा त्यांचं संरक्षण या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी खूप मोलाचा वाटा उचललेला आहे. आणि एक विशेष महत्वाची गोष्ट अशी आहे की 2021 साली ज्या वेळेला महापूर आलेला होता त्या काळात पण अक्षरशः माणिकराव जगताप साहेब आजारी असताना कोविडने ग्रस्त असताना त्यांचं शुश्रूषा करण्याची आवश्यकता एका लेकीला असताना सुद्धा लेकीने प्रथम जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याला त्यांनी जास्त महत्व दिलं आणि महाड नगर परिषदेतल्या किंवा महाड शहराच्या जनतेच्या संरक्षणासाठी किंवा जनतेच्या शुश्रूषेसाठी त्यांनी वडिलांचाही त्याग केला आणि त्या अशा थोर पित्याच्या पोटी जन्माला आलेली ही मुलगी आज आमच्या आमदारकीसाठी उमेदवार म्हणून आम्हाला लाभलेली आहे. या गोष्टीचा आम्हाला नक्कीच कुठेतरी भाग्य आमचं म्हणावं लागेल महाडकरांचं, महाड पोलादपूर माणगावकरांचं. आणि त्या निवडून येतील यात काही शंका नाही. एवढंच आहे गोष्ट की त्या बहुमताने निवडून येतील याची सर्वांना शाश्वती आहे कारण त्या अक्षरशः अगदी सुशिक्षित आणि तडफदार नेते आहेत. त्यांच्यात आम्हाला सर्वांना शाश्वती आहे की ते 100% निवडून येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.